म्हाडाच्या अनागोंदी कारभारामुळे कोणी नवीन घर देत का घर कशी लोकमान्यनगरवासियांची अवस्था झाली आहे। पुणे लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने लोकमान्यनगर येथील रहिवासी एकत्र येऊन लोकमान्यनगर बचावासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी लोकमान्यनगर येथील सर्व कुटुंबासहित शेकडो रहिवाशांनी उपस्थित होते। गेली अनेक वर्ष चर्चेत असलेला लोकमान्यनगर पुनर्विकास सुरळीतपणे होऊ लागलेला असतानाच पुनर्विकास प्रक्रियेला स्थानिक आमदाराने हस्तक्षेप करून तात्पुरती स्थगिती मिळविल्याने त्यामुळे लोकमान्यनगरमधील 803 घरात राहणाऱ्या लोकांचा स्वप्नभंग झाला। सदरील लोक शेकडोच्या संख्येने रस्त्यावर उतरले होते। सांगितलं की ही जी पुणे लोकमान्यनगर बचाव कृती समिती आहे त्या कृती समितीच्या माध्यमातून गेल्या आता इथं काका बोलले की जो ही कॉलनी 2060-61 पासून या ठिकाणी म्हाडा वसाहत आहे। आता ही जी मंडळी आहेत ही जो 60-61 वर्ष या ठिकाणी राहत आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असाल तर 2009 पासून जसे म्हणजे सचिन अहिर हे गृहनिर्माण मंत्री होते त्यावेळेसपासून हा लढा आम्ही चालू केलेला होता। तो आतापर्यंत हा लढा चालू आहे। ह्याच्यामध्ये 2018-19-20 ला ही नियमावली फायनल झाली आणि ह्याच्यामध्ये एकत्रीकरणापेक्षा छोटे छोटे क्लस्टर हे रिडेव्हलप झाले पाहिजे आणि त्याची रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे जर बघत असताल त्या ज्या समोरच्या 2 बिल्डिंग मिळून एकत्र एक टॉवर होतोय ती सुद्धा त्या नियमामध्ये झालेली आहे। पलीकडे तुम्ही जर मित्तलांची बघितली तर तिथे 4 सोसायट्या एकत्र येऊन तो टॉवर होतोय। ती ॲक्च्युली ती जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये म्हाडाचा प्रीमियम भरलेला आहे, म्हाडाची एनओसी आहे। पुणे महानगरपालिकेचे सगळे पैसे भरून तो प्लॅन सँक्शनिंगला आहे आणि बऱ्यापैकी सँक्शन झाला असं कानावर होतं। त्याच्यामध्ये देशपांडे बिल्डर आहेत, देशपांडेंनी सुद्धा म्हाडाला जे प्रीमियम भरलेला आहे सगळ्या परवानग्या त्यांना मिळालेल्या आहेत। त्या तिथे त्या 3 बिल्डिंग आहेत। आमची 17-18 नंबर जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये आम्हाला ॲग्रीमेंटवर आहे। त्या ठिकाणी 4 आणि 5 नंबरची जी बिल्डिंग आहे त्या 4 आणि 5 नंबरची बिल्डिंग सुद्धा म्हाडाकडे अप्रूव्हल आहे। 1, 2, 3, 4 नंबरची बिल्डिंग जी आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं तिथे आयकॉन डेव्हलपर आहे, त्या आयकॉन डेव्हलपर त्यांचे सुद्धा अप्रूव्हल म्हाडामध्ये आहे। बऱ्याच गोष्टी म्हाडाने एनओसी दिलेल्या आहेत, काही गोष्टी एनओसीसाठी आता तिथे प्रलंबित आहेत, काही बिल्डिंग झालेल्या आहेत, काही बिल्डिंग पूर्वत आता यांची मला असं वाटतं की यांची दिवाळीमध्ये पोझिशन आहेत। मित्तलांचं तर प्लॅन सँक्शन होऊन पडलेला आहे। पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे होत असताना 14/5/2025 मध्ये म्हणजे 5व्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये या ठिकाणचे स्थानिक जे आमदार आहेत हेमंत रासने यांनी एक मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की ह्या बाबतीमध्ये जे छोटे छोटे क्लस्टर आपण करतोय ती रिडेव्हलपमेंटला तुम्ही स्थगिती द्या आणि आपण एकच क्लस्टर करू, एकत्रीकरण आपण करू, त्याच्यामध्ये चांगलं होईल असं त्यांची भावना आहे। आणि मग त्यांनी ती मांडली आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रावर तात्पुरती स्थगिती म्हणजे तात्पुरती स्थगिती पुढील आदेशापर्यंत ती स्थगिती दिली आणि त्याच्यानंतर ते कुठेही कुणालाही पत्र नाही, कुणालाही तशी नोटीस नाही, ते पत्र घेऊन म्हाडाकडे दिलं हेमंत रासनेंनी। म्हाडाने त्याच्यावर एक पत्र केलं आणि त्यांनी पुणे म्हाडाला दिलं, पुणे म्हाडाने ते महानगरपालिकेला दिलेलं आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तशाच्या तशा आहेत आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही आता विकासाला सुरुवात केलेली होती। आता बऱ्याच लोकांची घरं आता ताब्यात मिळतील। काही लोकांचं स्वप्न होतं की येणाऱ्या 2 वर्षामध्ये आमची घरं होतील, आमच्या सारख्यांना वाटलं होतं की आमची सुद्धा 2-3 वर्षामध्ये आता आम्हाला सुद्धा घरं मिळणार आणि आमचा विकास चांगला होणार। आम्ही आमच्या पद्धतीने विकास चांगला करत होतो। सगळ्यांनी आता कुठेही अशी तक्रार नाहीये की कुठला बिल्डर फसवतोय, कुठला बिल्डर दिशाभूल करतोय, असं कुठलंही काही नसताना देखील मला वाटतं की ही स्थगिती का, ह्या स्थगितीच्या विरुद्ध, एकंदरीत आमच्या स्वप्नातल्या घरांच्या विरुद्ध, एकंदरीत या लोकमान्यनगरमधल्या प्रत्येक सदनिकाधारक तो परिवार जो आहे त्याला गृहीत धरल्याबद्दल, कुणालाही काही विचारात न घेतल्याबद्दल डायरेक्ट तुम्ही तुमचे निर्णय घेताय। ह्याच्या आधीचं सुद्धा जे सरकार होतं, ह्याच्या आधीचं जे सरकार होतं हे सुद्धा तसंच 5 ते 6 वेळा नियमावली बदलली। पण 2 मिनिटं आता आमची 2 मिनिटं आमची जी मागणी आहे ती साधी आहे, ही स्थगिती कशा करता, आम्हाला आमचा विकास करू द्या। हा विकास तुम्ही जी केलेली नियमावली आहे त्या नियमावलीनुसारच होतोय ना। आणि आता हा विकास तुम्ही आम्हाला करून नाही दिला तर भविष्यामध्ये आज आम्ही निदर्शनं केलेली आहेत। आता आम्ही या लोकांना आता ही जी आमची समिती आहे, हा जो ही लोक आहेत सगळी
या ठिकाणचे सदनिका धारक आहेत, परिवार आहे आमचा 803 लोकांचा परिवार आहे। आत्ताच्या ज्या परिस्थिती बिल्डिंगच्या बघितल्या ना तर 4 बिल्डिंगला तर नोटीस आहेत महानगरपालिकेच्या आणि म्हाडाच्या, 2017च्या नोटीस आहेत, तरी लोक राहत आहेत, काही लोक सोडून गेली। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये एकत्रीकरणाचा विषय आणणं म्हणजे या बिल्डिंगची पडण्याची वाट बघतोय का आपण, त्याच्यामध्ये मानहानीची वाट बघतोय का? आणि एकत्रीकरण कसलं एकत्रीकरण करताय? आम्ही एक ठरवलेलं आहे, आमच्या सोसायट्या आहेत, रजिस्टर्ड आहेत, आमचे प्रॉपर्टी कार्डवर नावं आहेत, आमचा सगळा हक्क आहे, आम्ही लीजवर आहे, सेल डीड झालंय, कन्व्हेन्स डीड झालेलं आहे, आम्हाला आमची घरं करू द्या, आमची घरं आम्ही जी आमच्या सोसायट्या आहेत, आमच्या ज्या जागा आहेत, आमच्या ज्या बिल्डिंग आहेत त्याच ठिकाणी आम्ही रिडेव्हलप करणार आणि उभ्या करणार। त्याच्यामध्ये जर व्यत्यय आणला तर आता हे पहिलं आयुध आहे, आम्ही निदर्शनं करतोय। भविष्यामध्ये हे जर थांबलं नाही तर महाडाच्या बिल्डिंगमध्ये जाऊन या सगळ्यांच्या मताने पूर्ण महाडाच्या बिल्डिंगला ना पुणे महाडाच्या घेरावा घालणार, ठिय्या आंदोलन करणार, रस्त्यावर उतरणार। वेळ पडली तर आपण घेरावे घालू, रस्ता रोको करू, पण आम्हाला आमच्या स्वप्नातलं घर मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही। लोकमान्य नगर एकजुटीचा, लोकमान्य नगर एकजुटीचा। माझ्यासोबत पुण्यातील लोकमान्य नगर या भागातील काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमकं त्यांची काय भूमिका आहे या बाबतीत। नमस्कार, मी डॉक्टर स्वाती महाळंक। आम्ही 1978 पासून लोकमान्य नगरचे रहिवासी आहोत आणि अत्यंत जुनी कॉलनी आहे, पुरानंतर 1962च्या सुमाराला तयार झालेली। आणि आता ह्या इमारती सगळ्या 60 वर्षाहून अधिक जुन्या झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न हा जटिल बनत चाललेला आहे। पण राज्य शासनाच्या बदलत्या धोरणांमुळे आम्ही कात्रीत सापडलेले आहोत। इथल्या काही इमारतींचा पुनर्विकास झालेला आहे, काहींना परवानग्या मिळालेल्या आहेत, अगदी कॉर्पोरेशन आणि म्हाडाचे पैसे भरण्यापर्यंत आणि त्यांची नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट्सही मिळालेली आहेत। आणि अचानक इथल्या स्थानिक एका आमदारांनी याचं एक बिल्डिंगचं किंवा 3-4 बिल्डिंगच्या क्लस्टरचा जे पुनर्विकास चाललाय तसं न करता संपूर्ण कॉलनीचा एकत्र पुनर्विकास करावा अशी एक भलती मागणी केल्यामुळे राज्य शासनाने याला तात्पुरती स्थगिती दिली आहे। आता ह्यात प्रश्न हा आहे की यातल्या अनेक इमारतींना यापूर्वी धोक्याच्या इमारती म्हणून महापालिकेच्या नोटीसा आलेल्या आहेत, त्यामुळे आमच्यासारखे अनेक लोक तात्पुरते निवासस्थानं बाहेर खरेदी करून आम्ही राहतोय। आणि या पद्धतीने जर अशा स्थगित्या मिळत गेल्या आणि मुळात इथल्या कुठल्याच लोकांना विचारात न घेता, विश्वासात न घेता परस्पर ही मागणी केली गेली तर राज्य शासनाने याची शहानिशा केली पाहिजे। आणि आम्ही जे पैसे भरलेले आहेत किंवा त्याच्यासाठी बिल्डरनी जे काही पैसे भरलेले आहेत त्यांचेही पैसे या सगळ्यामध्ये अडकून पडलेले आहेत आणि शिवाय आमचा जीव जो धोक्यात आहे तो आहेच आहे। यापुढची तुमची भूमिका काय असणार आहे? लोकप्रतिनिधींना तुम्ही भेटणार का, मुख्यमंत्र्यांना भेटणार, काय असणार? हो, आमचा प्रयत्न आहे की मुख्यमंत्र्यांना भेटावं। मुख्यमंत्री विचारी आहेत, विषय समजून घेणारे आहेत, त्यामुळे ते यातून मार्ग काढतील असा विश्वास आम्हाला वाटतो। त्यामुळे आज आम्ही पहिल्यांदा निदर्शनं केलेली आहेत, निवेदनं देणार आहोत, मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत। तसं जर नाही झालं तरीही काही तर मग इथल्या संपूर्ण कॉलनीतल्या रहिवाशांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकांवर बहिष्कार घालायचा निर्णय घेतलेला आहे।